हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा खूप मोठ्या काळानंतर आपलं फिल्मी बुडबकवर मनपूर्वक स्वागत. मला माहिती आहे की खूप मोठा गॅप झालेला आहे, पण सामाजिक जीवनात काम करताना काही अडचणी येतात, त्यामुळे मला येता नाही आलं. क्षमस्व चाहतो. आता अजिबात वेळ न घालवता येऊयात आपण आपल्या मुख्य विषयावरती, आजच्या फिल्म रिव्ह्यूवरती. ज्या मूवीबद्दल आपण आज बोलणार आहोत ती मूवी आहे भक्षक. एक अशी मूवी जिच्याबद्दल सर्वात आधी क्लिअर करतो की प्रत्येकासाठी ती बनलेली जरी नसली तरी करंट सिनॅरिओ ज्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला समाजात, देशात आणि एकंदर आपल्या राष्ट्रामध्ये चाललेला आहे, त्यामुळे मला वाटतं ही जी मूवी आहे, हा जो सिनेमा आहे, तो प्रत्येकाला नक्की 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 बघायचाच आहे. प्रत्येकाला हा मस्ट वॉच सिनेमा आहे. सिनेमाचं नाव आहे भक्षक आणि सिनेमा जो आहे एका अनाथाश्रमामध्ये चाललेल्या चाइल्ड अब्यूजबद्दल आहे, की एक अनाथालय आहे आणि तिथे कशा प्रकारे तिथल्या ज्या मुली असतील, लहान लेकरं असतील, त्यांच्यावरती कशा पद्धतीने गैरप्रकार आणि अत्याचार होतात, त्याच्यावरती ही मूवी आहे. अर्थातच काही पॉलिटिकल आणि एकंदर मोठमोठे कनेक्ट असल्यामुळं त्या गोष्टी बाहेर येत नसतात, पण एक इन्व्हेस्टिगेटिंग जर्नलिस्ट असलेली आपली जी सिनेमाची नायिका आहे भूमी पेडणेकर, हिच्या हाती या गोष्टीचे काही धागेदोरे लागतात आणि ती ह्या सगळ्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला संघर्ष जो आहे तो सुरू करते. आणि मग एकंदर हा संघर्षामध्ये तिला कुठल्या कुठल्या प्रकारचे धोके येतात, तिला कुठल्या प्रकारे त्रास दिला जातो, प्रेशर येतं, अगदी तिच्या जीवाशी सुद्धा काही गोष्टी येतात आणि अंततः ती या मुलांना न्याय मिळवून तरी देऊ शकते की नाही, हे आपल्याला या मूवीमध्ये पाहायला मिळतं. मूवी जो आहे तो एका खऱ्या सिनारिओवरती बेस्ड आहे आणि जेव्हा खरंच हा मूवी जर का एका खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारित असेल तर अशा समाजामध्ये राहायची खूप भीती आणि काही वेळा लाजसुद्धा वाटते, की माणूस म्हणून माणसं किती खालच्या थराला जाऊ शकतात. आपण खरंच माणसं आहोत का, की आपण भक्षक झालो आहे? हा प्रश्न आपण हा सिनेमा पाहिल्यावरती स्वतःला विचारतो. सिनेमाच्या शेवटी भूमी पेडणेकरचं विशेष कौतुक यासाठी आहे की तिने जो शेवटी मोनोलॉग घेतला आहे तो कॅमेरा तसा दाखवला आहे, पण ती आपल्या डोळ्यात डोळे घालून आपल्या मनाला हलवून सोडते, असा तो मोनोलॉग आहे. सिनेमाचे रायटर, डिरेक्टर पुलकित आणि ज्योत्स्ना ज्योती यांचं मी आधी खूप कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की अशा विषयावरचा त्यांनी मूवी बनवलेला आहे. तरीसुद्धा कुठेही तो मूवी खूप सामाजिक न जाता आपल्याला खिळवून ठेवतो. सिनेमाची स्टोरी जी आहे, स्क्रीन प्ले आहे, हा आपल्याला एकही सेकंद इकडे तिकडे बघण्याची संधी देत नाही. यासोबतच ॲक्टिंगबाबत बोलायचं तर भूमी पेडणेकरने सिनेमा खाल्लेलाच आहे, पण त्यासोबत CID फेम अभिजित म्हणजेच अभिनेते आदित्य श्रीवास्तव यांनीसुद्धा अत्यंत चांगलं काम केलं आहे. पंचायत फेम विनोद, दुर्गेश कुमार असतील, त्यांचंही काम खूप चांगलं आहे. संजय मिश्रा सरांबद्दल तर कायच बोलायचं, त्यांचंही काम अत्यंत सुरेख आहे. यासोबतच एका महत्त्वाच्या छोट्याशा भूमिकेमध्ये सई तामणकरसुद्धा आपल्याला दिसते, तिचंही काम अत्यंत सुंदर आहे. ओव्हरऑल म्हणायचं झाल्यास हा सिनेमा प्रत्येकाने पाहायचाच आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्की बघा आणि विचार करा. या सिनेमाबद्दल आपल्याला काय वाटतं ते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून लिहा आणि पाहत रहा फिल्मी बुडबक. धन्यवाद.